नमस्कार मैत्रिणींनो. आजचा विषय खूप छान. ऋण झुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा. मा अधिक हेर. मा म्हणजे नाही आणि हेर म्हणजे आपला वार्तालाप कोणी ऐकणार नाही ते ठिकाण म्हणजे माहेर. माहेर ही अशी एक जागा आहे की तिची किंमत तिथे असेपर्यंत आपल्याला कळत नाही आणि तिची जी किंमत आहे ती पैशाने विकत मिळत नाही. जेथे कुठलीच अपेक्षा नाही ते माहेर. माहेर या एकाच शब्दात स्त्रीचं विश्व सामावलेलं आहे. माहेर म्हणजे लग्न झालेल्या मुलींच्या आईवडिलांचं घर, जेथे तिच्यासाठी मायेची सावली आहे, हक्काचे स्थान आहे, आसरा आहे, विश्रांती आहे. ते तिच्यासाठी एक तीर्थक्षेत्र आहे, पवित्र आहे, जेथे मुलींना निर्धास्तपणे मन रमवता येतं. सासरच्या जबाबदारीतून थोडासा विसावा मिळतो. येथे भावनिक आधार आहे, पाठिंबा आहे, बाळपणीच्या साठवणीतल्या आठवणी आहेत. माहेर हे एक ठिकाण असं आहे की स्त्री कितीही वयस्क झाली तरी हे मायेचे तंतू तिला त्या ठिकाणी बांधून ठेवतात. लग्नापूर्वी भावाशी भांडण, बहिणीशी वाद, ते परत सर्व अनुभवण्यासाठी मन आसुसलेलं असतं. माहेर असं असतं की मुलगी किती वयस्क झाली तरी ती मुलगीच असते. माहेर म्हणजे मुलींना देवाने दिलेला एक आहेर आहे. छान आहे कल्पना. माहेर म्हणजे मायेचं ओळख, आईची ओढ. स्त्री कितीही शिकली, कितीही उंचीने उंच भरारी घेतली तरीसुद्धा तिला माहेरची ओढ कायम असते. घरातली माणसं, त्यांचा सहवास, सुख दुःख वाटून घेण्याची त्यांची वृत्ती या कुटुंबात असते. आणि या आपापसातील ओलाव्यानेच मग स्त्री घरदार, मुलं, नोकरी, सणवार सगळं काही सांभाळून घेऊ शकते. पूर्वीच्या मातृसत्ताक पद्धतीमध्ये हा ओलावा नव्हता. बहिणाबाई म्हणतात ना, मन वढाय वढाय जसं पिकातलं पाखरू, व्हत व्हत भुईवरी गेले गेले आभाळ. हे तिचं मन माहेरी केव्हा जाऊन पोचतं. तिचं सासर हे कुणाचं तरी माहेरच आहे. त्यामुळे स्त्रीच्या जीवनात माहेर हे अढळ, अबाधित आणि चिरंतन आहे. मुलीच्या लग्नात मंगलाष्टकं सुरू झाली की ते सूर मनाला भिडतात. मन हळवं होतं. माहेरचे पाश आता आपल्याला सोडावे लागणार आहेत. एक उंबरठा ओलांडून आपण दुसऱ्या उंबरठ्यात प्रवेश करणार आहे. आई आपली मूल लाडकी लेक वेणीच्या ओटीत देणार आहे. त्या आईच्या मनात तेव्हा काय काय विचार येत असतील, तिला काय काय वाटत असेल हे तिलाच ठाऊक. फोनवर जरी बोलणं होत असलं तरी आईला भेटण्याची ओढ सतत मनात असते. तिच्या कुशीत जाऊन पोहडायचं असतं, तिच्याशी हितगुज करायचं असतं. सासरी ती जरी समरस झाली तरी ओढ माहेरची म्हातारपणापर्यंत कायम असते. वडिलांच्या नजरेतील ओथंबलेलं प्रेम तिला पाहायचं असतं. या नाजूक मनाच्या निष्पाप मुली माहेरी काही घ्यायला येत नाही. त्यांच्या उरात प्रेम, वात्सल्य, माया, ममता भरभरून असतं. मुलीला माहेरच्या अंगणात पाऊल ठेवल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद संपूर्ण जगात तिला कुठेही मिळत नाही. विश्वाचं सारं सुख तिच्या पदरात थांबलेलं असतं. आई, वडील, बहीण, भाऊ तिच्या मार्गावर पायघड्या घालत असतात. ते कौतुक परत परत अनुभवावं असं तिला वाटतं. तिला बाबांच्या नजरेतलं ओथंबलेलं प्रेम चाखायचं असतं. आणि म्हणून हे माहेरचे रेशमी बंध, नाजूक मुलायम बंध प्रत्येक मुलीने आपल्यापाशी जपून ठेवायचे असतात. असे माहेर सुरेख बाई. इथेच थांबते. माहेर या विषयावर तर भरपूर बोलता येईल, वेळेचं बंधन आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.